पण ज्यावेळेला अशा प्रकारची प्रकरणं घडतात, त्यावेळेला असं होतं की या आपल्या फील्डकडे, जे फील्डमधल्या मुलींकडे, युवतींकडे, स्त्रियांकडे ते मध्ये वेगळ्या नजरेने समाज बघायला लागतो. हो का? म्हणजे ते चुकीचं आहे पण. चुकीचंच आहे. पण मग म्हणजे असं एक कुठेतरी असं इम्प्रेशन जातं, की अरे, कोणाला तरी लिफ्ट दिली, कोणाला कंपनी दिली, कोणाला कोणासोबत पार्टीमध्ये गेलो किंवा कोणासोबत काही हे केलं, तर मग कामं मिळतात. हो, म्हणजे असा त्यांचा अनुभव आहे ना, की ज्या एकट्या पडल्या आहेत किंवा ज्या असं काही करत नाहीत, त्यांच्याकडे काम नाहीये, असं जर त्या आणि हां, पुन्हा ती मुलगी कुठल्या वयात आहे आणि तिची समज काय आहे आत्ता, ह्या सगळ्या धर्तीवर तिला जे योग्य वाटतंय तसं ती करतीये. आणि म्हणजे आपण तिलाच फक्त बघत बसायचंय का नाही, दुर्बिणीने? तर नाही. नाही. हां, आपण त्याच्याबरोबर तिच्या बाबतीत जे वागतात त्यांना तशा दुर्बिणीतनं बघतोय का? नाही. अजूनही आपण कुठेतरी ह्यांनी असं केलं तर हा करणारच ना. हे अजूनही फार म्हणजे कॉन्शियसली तिथे लक्ष आणावं लागतं. म्हणजे माझं असं म्हणणं, की तेही करायलाच पाहिजे ना. मग दोघांनाही वाईट म्हणा. चूक हां. असेल तर दोघांना वाईट म्हणा. मला तेच म्हणायचंय. हं. एकाला वाईट म्हणू नका, की तुम्ही ही असं करते, मग हा करणारच ना. नाही, नाही, नाही. ही असं करते म्हणून हा ह्याचं करणार असं नाही. हा नसेल करणारा ना, तर हा नाहीच करणार. एक्झॅक्टली. त्याचा हिच्या करण्याशी काही संबंध नाही. आणि मी म्हटलं त्याच्याप्रमाणे ना, आता हे इतकं कठीण होऊन बसलंय, इतकी कॉम्पिटिशन आणि म्हणजे मी त्यांना नाही जज करायचं असं मी ठरवलंय. हां. कारण की त्यांची काय गरज आहे? त्या किती खटपट करून आल्यात? काय हे आहेत? त्यांना मुंबईत कसं स्थायिक व्हायचं किंवा तिची ॲम्बिशन काय? अशा अनेक गोष्टी असतील, ज्याच्यामुळे तिच्या वागण्याचा तिला लागत असेल अर्थ. किती लावत असेल अर्थ. हां. आणि आपला अर्थ आपणच लावावा. कारण आता तर म्हणजे जजमेंटमधनं सुटणं हेच एक मोठं कठीण झालंय. म्हणजे आता मी काम कमी करणं ह्याच्याबद्दल पण मला कोणीतरी जज करतच आहे की. हो. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे हेही साहजिकच आहे. कारण कितीतरी वेळा माझ्याही मनात येऊन, "अरे, तिने छान काम केलं होतं. आता ती कुठे गेली?" हे एक आपोआप निघतं. मग ते काही वाईट ह्याने असतं असं नाही. कदाचित कोणीतरी कौतुकाने पण म्हणत असेल, की "अरे, चांगली होती. म्हणजे तिला का नाही चांगल्या भूमिका मिळाल्या?" असाही त्याच्यामागचा उद्देश असू शकतो. म्हणजे बेसिकली आपण जज केल्याशिवाय नाही राहू शकत. पण मग ते थोडंसं आपलं जजमेंट सुधारावं असं मला वाटतं, की ह्या बाबतीत जर असं असेल, की त्या मुलीमुळे, तर त्या मुलीमुळे दुसरा करतोय ते योग्य आहे, हे बघणं आता कमी व्हायला हवं. हे व्हायला म्हणजे त्याच्यावर आपल्याकडे फिल्म्स वगैरे पण येऊन गेले आहेत, की तुम्ही मुलींना जज करून हे ठरवू नका. खरं आहे. कारण जो करायचं ते वाईट वागायचं, छछोर वागायचं ते लोक कुठल्याही परिस्थितीत वागतातच. मग त्या काही जणी हँडल करतात, काही जणी नाही करत, काही जण दुर्लक्ष करतात. ते त्या सिच्युएशनप्रमाणे ठरतं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.